काय कॉमन मिथ्स तुम्हाला ऑर्गॅझमच्या अराउंड बघायला मिळतात तुमच्या स्वतःच्या ऑब्झर्वेशन्समध्ये? एक तर की मला होत नाही म्हणजे स्त्रीचं म्हणेन आय एम समथिंग नॉट नॉर्मल, समबडी नीड्स टू फिक्स मी. नाही प्लीज, काही स्त्रींना आयुष्यभर नाही झालं. द ऑर्गॅझम्स विच आय एम डिस्क्रायबिंग, इट इज ओके, इट इज ॲब्सोल्युटली ओके. त्याचं प्रेशर घेण्याची गरज नाही. नाही नाही, कारण इट इज ते मी म्हटलं ना, इट इज मिस्ट्री. सेकंड मिथ, सायमल्टेनियस ऑर्गॅझमचा खूप हट्ट असतो. माझं जेव्हा झालं तेव्हाच हिचं झालं पाहिजे. हे तर म्हणजे महाभयंकर प्रेशर आहे. सायमल्टेनियस ऑर्गॅझम झाले तर यू एन्जॉय, पार्टी करो उस दिन, बट हर बार नहीं होते हो. थर्ड अँड व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, मला होत होते, समजा मला मागच्या 10 वर्षात होत होतं, मला सगळं छान चाललं होतं, आता नाही होत आहेत. मग तो हट्ट धरून ते तिथं कुठले पण मार्केटमधले नवीन नवीन टॉय वापरायचे आणि नवऱ्याला पण सांगायचं करच, जास्त वेळ कर, मग तुला जमतच नाही आहे. नाही, असं नाही होत. प्रोबेबली तुम्हाला खूप छान होत होते, आता तुम्हाला होत नाही आहेत, बिकॉज दॅर आर लॉट्स ऑफ केमिकल हार्मोन्स इन्वॉल्ड. एजिंग मॅटर्स, स्ट्रेस मॅटर्स, व्हॉट यू थिंक मॅटर्स. त्यामुळे होत होते, आता होत नाही. ॲब्सोल्युटली नॉर्मल विथ फिमेल ऑर्गॅझम. सेकंड थिंग, सगळ्यांना क्लिटरल ऑर्गॅझम्स होत आहेत. समजा काहींना पेनिट्रेटिव्ह, मी जे 10% सांगते त्यांना पेनिट्रेटिव्ह ऑर्गॅझम्स होत आहेत. आता त्यांना जेव्हा पेनिट्रेटिव्ह ऑर्गॅझम्स होतात तिथं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो, त्यांना माहीतच नाही क्लिटरल ऑर्गॅझम. मग तिथं ते जे प्रेशर देतात त्या पेनिस ओनरवर, मग त्याला ते दरवेळी असं होतं ना रे, पेनिस आत गेल्यावर दरवेळी तेवढं थ्रस्ट केलंच पाहिजे आणि दरवेळी त्या लेडीला झालंच पाहिजे. मग यू शुड बी माइंडफुल. माझ्या ऑर्गॅझमसाठी समोरच्याला अगदी बाजी लावावी लागते असं नाही व्हायला पाहिजे. आणि मग तो कमी पडतोय ते देण्यात असं होतं ना, कारण शेवटी वायरिंग होऊन जाते.